जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया घेण्यात येत असून अध्यक्ष पदासाठी बार्शीचे दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष पदासाठी उत्तर तालुक्याचे इंद्रजित पवार यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झालेले या निवडी बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। सकाळी 11 वाजता जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासोबत जिल्हा परिषद बालाजी नरोटे, नेताजी खंडागळे आणि विकास बुळा यांनी अर्ज नेमले होते। त्यानंतर बालाजी सरोवर या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 38 सदस्यांची बैठक होऊन त्या ठिकाणी विकास वैद्य अध्यक्षपद आणि इंद्रजित पवार उपाध्यक्ष पदासाठी नावे निश्चित करण्यात आली। त्यानंतर अर्ज भरणाऱ्यासाठी सर्व नेते मंडळीत जिल्हा परिषदेकडे रवाना झाली। जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, गटनेत्या रश्मी बागल, जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार, पृथ्वीराज माने, नेताजी खंडागळे यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष पदासाठी इंद्रजित पवार यांचे उमेदवारी अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष देशमुख यांच्याकडे दाखल झाले आहेत। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष सभेमध्ये दुपारी 2 वाजता अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर होणार आहे। दरम्यान जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड ही प्रत्येकी सव्वा वर्ष आहे। त्यानंतर इतर सदस्याला संधी मिळेल आणि हे या सदस्यांनी मान्य केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।